मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार। रवींद्र चव्हाण यांची घोषणा, तर महापालिका निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर, चव्हाणांची माहिती। 15 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। 14 किंवा 15 जानेवारीला मतदान होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, इचलकरंजी, तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे असण्याची शक्यता। आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण, राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये ठेवणार असल्याची माहिती। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावला जाण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार। उद्धव ठाकरे आजही अधिवेशनाला हजेरी लावणार। कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना कसं जवळ केलंस तू। ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला। फडणवीसांनी पांघरून खातं काढावं, ठाकरेंचा टोला। तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःची पायपुसणी करून घेतली, एकनाथ शिंदेंचा पलटवार। अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, अमित शहांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। किरण रिजिजू म्हणतात, गोमांस खाणार हिंमत असेल तर शहांनी रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढावं, अमित शहांना आव्हान। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। तर ई-केवायसीमुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना फटका। 5,42,000 शेतकरी मदतीपासून वंचित। ईशान सिद्दीकींची सुरक्षा कमी करण्याचा सरकारचा हेतू काय? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। सिद्दीकी यांना काही झालं तर कोण जबाबदार? सरकारला धरलं धारेवर। पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित। पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर। निलेश घायवळला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। आज आरोप निश्चित होण्याची शक्यता। आरोप निश्चित झाल्यास सुनावणीला गती येणार। बीडमधील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी निधन। मुंबई होणार पागडी मुक्त। 13,000वर पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली आणणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। भाडेकरूंना न्याय, घरमालकांवरही अन्याय नाही। कोल्हापुरी चपलेच्या जागतिक प्रचारासाठी सामंजस्य करार। प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात करार। तर पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ। मुंबईचा वडापाव जगात भारी। जगातील 10 बेस्ट फूड शहरांमध्ये वडापावमुळे मुंबईचा 5वा क्रमांक। टेस्ट ॲटलसचा अहवाल। मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 3 जणांना चावा। सिक्युरिटी गार्डसह 2 महिलांवर कुत्र्याचा हल्ला। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। नागपूर पालिकेच्या आपली बसवर हल्ला। 2 अज्ञातांचा हातोड्यानं अचानक हल्ला केल्याची माहिती आणि या हल्ल्यामुळे बस चालक आणि प्रवासी घाबरले। पालघर पूर्व येथील पूनम पार्क परिसरामध्ये भीषण आग। रहिवासी संकुलाच्या आत असलेल्या अनधिकृत भंगार गोडाऊनमध्ये आग। गोडाऊनमधील ज्वलनशील केमिकल आणि प्लास्टिकच्या साठ्यामुळे आग भडकली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा। तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, लष्करी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासह विविध विषयांवर चर्चा। पुतिन मोदी भेटीनंतर चर्चेला विशेष महत्त्व। दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा 51 धावांनी पराभव। तिलक वर्माची एकाकी झुंज। 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी। 14 डिसेंबरला तिसरा T20 सामना।